शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026चा व्हिडिओ आहे. बिझनेसमॅन श्री विनायक सखाराम बावधनकर सर आजगे लांजा सरांचा जो चिऱ्याचा व्यवसाय आहे, अगदी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कर्नाटकपासून महाराष्ट्राच्या पश्चिम पूर्व भागात चिरा व्यावसायिक म्हणून जे नावाजलेले असे आपले श्री विनायक बावधनकर सर, त्याचबरोबर ज्या मॅडम रिटायर मुख्याध्यापक आहेत त्यांच्या पत्नी, आज शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी जे तिने आसगे गाव लांजामध्ये नारळ शेतीचा प्रयोग केलेला आहे. व्यवसायाबरोबरच शेती जवळजवळ एक 10 एकर शेती आहे आणि त्या शेतीमध्ये पारंपरिक शेतीपेक्षा नवीन काहीतरी करण्यासाठी तिने मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ, जो आजचा व्हिडिओ आहे 24 फेब्रुवारी 2026चा, मलेशियन ग्रीन डॉर्फ केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे. जी जात बुटके आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे नारळामध्ये 400-450 मिली पाणी आणि नारळ लागल्यापासून 6 ते 8 महिन्यात नारळ पाणी, 11 महिन्यात खोबरं तयार होतं. जमिनीपासून 1.5 ते 2 फुटावरती फळधारणा आणि एकदा नारळ लावल्यानंतर 50 वर्ष उत्पादन देणारी आणि प्रत्येक वर्षी 350 ते 450 नारळ लागणारी, जसा बुंदा तयार होईल तसं उत्पादन वाढणारी अशी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे. ह्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर अक्कलकोटला किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळी लॉकडाऊननंतर 1 वर्षानं बाग दिल्या. त्या झाडांना आता 550 ते 600 फळं आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्वात जुनी ही मलकापूरमध्ये 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. आता सरांनी जो मलेशियन ग्रीन डॉर्फ घेतलेला आहे, ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे या नारळामध्ये पाण्याचं प्रमाण 400-450 मिली, पाणी चवीला गोड. त्याचबरोबर केरळमधली क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं नारळ सोलण्यासाठी जे आपल्याला नारळ पाणी भाग असतो तो एकदम सॉफ्ट राहतो. पाणी चवीला गोड असल्यामुळं बाजारपेठेत चांगली मागणी. नारळ लागल्यापासून 6 ते 8 महिन्यात नारळ पाणी, नाही तोडलं तर 11 महिन्यात खोबरं. अगदी सुकं खोबरं पण याचं करू शकतो आपण. आणि नारळाला जे आपल्याला लांजामध्ये वातावरण चांगलं आहे. सरांना जे आता लागवड करायची आहे, सर आता तुम्ही नर्सरीमध्ये आला, ज्यावेळी तुम्ही आत्ताही तुमची कितवी वेळ आहे आणि तुम्हाला नारळ लागवडीची जी उत्सुकता होती किंवा तिची माहिती, हे कसं तुम्हाला समजलं याबद्दल जरा बोलावं. बोला सर. यूट्यूबला व्हिडिओ बघितल्यानंतरच मी फोन केला होता शैलेश नर्सरीला आणि त्यांच्याकडनं माहिती घेतली होती. ह्याच्या अगोदर मी एकदा आलेलो आहे इथं. त्यांच्याकडे बघून आज आम्ही एक घेतलेले. किती रोपं घेतलेले सर आपण? 330 घेतलेले आहे. 3.5 एकर. बरोबर. आता शेतीने सरांनी जे कमर्शियल लागवड करायची आहे आणि ज्याचं लॉंग लाईफ जास्त असल्यामुळं सरांची, सर आपली मुलं कुठं असतात? माझा मुलगा, एक मुलगा याला असतो जर्मनीला असतो, सुनबाई. आणि आता आपल्या पत्नी ज्या आहेत त्या मॅडम ज्या रिटायर मुख्याध्यापक आहेत, माध्यमिकला ज्या मॅडम जॉबला होत्या, आता रिटायर झाल्यानंतर शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी सरांना हातभार, नवीन आयडिया देण्यासाठी, जे आता नारळ शेतीबरोबरच आणि जी मुलं बाहेर जॉबला असल्यामुळं शेती करणार नाहीत, शेती काहीतरी डेव्हलप करायची ह्या उद्देशानं नारळ शेतीकडे वळालेले आहेत. खरोखर यांचं मनापासून स्वागत आहे. कारण नारळ शेती ही 50 वर्षे चालणारी आणि लाँग लाईफ चालणारी, ज्यामध्ये आपल्याला नारळ पाणी आज दिवसेंदिवस बाजारपेठेत चांगली मागणी असणारं नारळ, ज्याला आपण शाळेचं नारळ म्हणतो, त्याला आपल्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्याचबरोबर नारळ जरी आपण खोबऱ्यासाठी सोडला तरी चालतं किंवा सुकं खोबरं करू शकतो. अशा प्रकारची मलेशियन ग्रीन डॉर्फ जात ज्या आपल्याला महाराष्ट्रात 700 बागा लागलेल्या आहेत. अशा प्रकारच्या ह्या ज्या नारळ शेतीमध्ये एकदा लावल्यानंतर लॉंग लाईफ पीक असल्यामुळे सरांनी जे चांगलं नियोजन केले, त्यामुळे शेतकरी बंधू बरेच आपली मुलंबाळ शेती करणार नाहीत, तर त्यांना पर्याय म्हणून आपण शेतीमध्ये नारळ शेती लागवड करून मध्ये आंतरपिकं घेऊ शकतो. आणि वार्षिक उत्पादन 350 ते 450 नारळ आणि वर्षाला कमीत कमी 1 एकरातून आपल्याला जे उत्पादनाचा बेस आहे तो 10 ते 12 लाख रुपयाचा आहे. ज्या शेतकरी बंधूंना नारळ शेती लागवड पाहिजे आहे तिने चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या बागा बघायच्या आहेत महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी आपण गेल्यानंतर फक्त तालुका जिल्हा सांगा, तिथं माझ्या बागा आहेत, त्या बागा बघता येतील. त्याचबरोबर नारळ शेतीमध्ये आंतरपीक घेतलं तर भवितव्यात आपल्याला नारळ शेतीबरोबर इतर पिकाचंही उत्पादन निघणार आहे. त्यासाठी असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देव शुभ असो. नमस्कार, धन्यवाद. ओके, वेलकम सर, धन्यवाद.